लाज म्हटलं पाहिजे त्यांना, तुम्हाला बोलतो नाही आला का जशी काय पैसे मला फोन कर किंवा कोणी मागितले तर आपल्याला 3,000 घेतले, अजून 10,000 रुपये द्या। कल्याण शहराजवळील वसार गावात सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास एका जनावरांच्या गोठ्याला आग लागून शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय। लागलेल्या आगीत म्हशीचं एक पारडू दगावलं असून मोठ्या प्रमाणावर चारा जळून खाक झालाय। ही आग अज्ञात समाजकंटकाने लावली असल्याचा आरोप शेतकरी बाळकृष्ण वायले यांनी केलाय। तर लागलेली आग विझवण्यासाठी उल्हासनगर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने अगोदर 3,000 रुपये घेतले, नंतर 10,000 रुपयांची मागणी केली असा खळबळजनक आरोपही यावेळी करण्यात आलाय। कल्याण पूर्वेकडील वसार गावात बाळकृष्ण वायले या शेतकऱ्याचा गोठा आहे। रात्रीच्या सुमारास वायले यांच्या गोठ्याला आग लागल्याचे समजताच त्यांनी कुटुंबासह आग विझवण्यासाठी प्रयत्न केला, मात्र सुक्या चाऱ्याने पेट घेतल्याने आग आटोक्यात आणणं अशक्य झालं। यानंतर दावणीला बांधण्यात आलेल्या जनावरांची सुटका करण्यात आली, मात्र तरीही म्हशीच्या परड्याला वाचवता आलं नाही, तर एक बैलही जखमी झाल्याची माहिती शेतकऱ्याकडून देण्यात आली आहे। आगीत सर्वच चारा भस्म झाला असून 3 ते 4 लाख रुपयांचं नुकसान झाल्याचंही शेतकरी वायले यांनी म्हटलं आहे। अग्निशमन दलाला संपर्क केला असता अग्निशमन दलही उशिरा आले असल्याची नाराजी शेतकऱ्याने व्यक्त केली आहे। कृष्ण वायले, वसारगाव, तो आमचं तबेला आहे इथे आणि आग लागल्या आम्ही इथं झोपायला, वडील आणि भाऊ होते, मी गावात होतो। त्यांनी कॉल केला, मित्र वगैरे आले तर आम्ही लगेच इथं आलो। आल्यानंतर आम्ही फायर ब्रिगेडला कॉल केला उल्हासनगरवाल्यांना, पण त्यांनी असं जाणून दिलं की ही आमची हद्द नाही आहे। पण ही हद्द नसताना एवढं इमर्जन्सीमध्ये तुम्हाला येणं होतं, कारण इमर्जन्सीमध्ये नसतं आलं तर उदाहरण जीवितहानी कधी झाली असती तर मग कोण जबाबदार असतं? प्रशासनाने जबाबदारी घेतली असती का याच्यासाठी? जीवितहानी एक म्हशीचं पारडू होतं ते गेला आणि बैलाला भाजले। बाकी तर आम्ही सर्वजण मिळून लवकर बाहेर काढले त्यांना। परंतु सर्वच चारा गेलेला आहे, काही राहिलेलं नाही। 3 ते 4 लाखाचं नुकसान झालेलं आहे चाऱ्याचं वगैरे, काहीच नाही राहिले, पत्र पण हे होऊन गेले। शिवसेना कल्याण पूर्व शहर शाखेच्या माध्यमातून मी त्यांना आर्थिक मदत केली असली तरी ती पुरेशी नाहीये। उल्हासनगर महानगरपालिका अग्निशमन दलाने आग विझवण्यासाठी 3,000 रुपये घेतले आणि आणखीन 10,000ची मागणी ते करीत आहेत। मी आयुक्तांना सांगू इच्छितो की ही बाब अतिशय चुकीची आहे। मोठ्या प्रमाणावर हानी होते, आग लागते, तेथे अशा प्रकारे पैसे घेणे हे बरोबर नाही। या प्रकाराचा आम्ही निषेध करतो। शेतकरी नुकसानामुळे आधीच हवालदिल झालेला असतो, त्यात हे असे पैसे घेणे चुकीचे आहे असं महेश गायकवाड म्हणाले। बाळकृष्ण वायले यांच्या इथे रात्रीच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात या ठिकाणी त्यांचं असं म्हणणं आहे कुटुंबाचं की कोणीतरी जाणून बुजून आग लावलेली आहे आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात त्याचं नुकसान झालेलं आहे। आपण जो चारा असतो ढोरांसाठी तो पूर्णपणे जळून खाक झालेलं आहे। जवळजवळ त्याचं वासरू या ठिकाणी मृत्यू झालेला आहे। 5 ते 6 लाख रुपयाचं असं त्यांचं नुकसान झालेलं आहे। अतिशय कष्टाळू कुटुंब, शेतकरी कुटुंब आणि त्यांच्यावरती एवढ्या मोठ्या प्रमाणात आघात झालेला आहे। मी कल्याण पूर्व शिवसेना शाखेच्या माध्यमातून त्याला या ठिकाणी 50,000ची मदत केली। ही एकदम किरकोळ मदत आहे। शासनाकडून अपेक्षा आहे, आज गेल्या रात्रीभरामध्ये शासनाच्या ज्या फायर ब्रिगेडच्या गाड्या आल्या, कल्याण डोंबिवलीचं मी फायर ब्रिगेडचं मी अभिनंदन करायला आणि धन्यवाद देईल की त्यांनी कोणत्या प्रकारचे पैसे मागितले नाही, पण अंबरनाथच्या उल्हासनगरच्या नगरपालिकेच्या महानगरपालिकेच्या फायर ब्रिगेडने त्यांच्याकडे 3,000 रुपये घेतले आणि अजून 10,000 रुपयाची मागणी करतात। अतिशय लाजिरवाणी आणि निषेधार्थ बाब आहे। मला त्या आयुक्तांना सांगायचं की अशा प्रकारची पैशाची मागणी करणे हे चुकीचं आहे। आपण हे ज्या ठिकाणी अशा प्रकारचे मोठ्या प्रमाणाची हानी होते किंवा आग लागते किंवा दुर्घटना होते अशा ठिकाणी पैसे मागणं हे अतिशय चुकीचं आहे, कारण की अगोदरच शेतकरी व्यथित आहे, त्यांना कुठेतरी मोबदला मिळाला पाहिजे। मला वाटतं महानगरपालिकेच्या माध्यमातून KDMC आयुक्तांना मी निवेदन देतो, मी आजच निवेदन देतो त्यांना विनंती करतो की हे नुकसान जे झालेले आहे याची भरपाई महापालिकेच्या माध्यमातून मिळावी, जेणेकरून या शेतकरी कुटुंबाला दिलासा मिळेल।